नमस्कार, मी रोशन पांडुरंग जाधव. प्रभागातील सर्व मतदार बंधू भगिनी, व्यापारी, व्यावसायिक व माझ्या मित्र परिवारास माझे विनम्र अभिवादन. माझ्या प्रभागातील नागरिकांनो, आपल्या प्रभागाची दूरदर्शा आपण पाहत आहोत. आपला संपूर्ण चाळीसगाव तालुक्यात आपला प्रभाग हा व्यवसायाच्या आणि व्यापाराच्या दृष्टीने प्रसिद्ध आहे. तरी त्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा पुरेशा प्रभागात उपलब्ध नाही. सराफ बाजारातील महिला मुलींच्या सुरक्षिततेसाठी प्रभाग सीसीटीव्ही कॅमेरे, वॉचमन, पोलीस, सिक्युरिटी नाही. आपला प्रभाग नगरपालिकेचा बालेकिल्ला असल्याने जागोजागी खड्डे, कच्चे रस्ते व सफाईच्या बाबतीत गटारे, जागोजागी घाणीचे वर्चस्व, सगळीकडे डासांचे साम्राज्य आणि अशा काही गोष्टीमुळे प्रभागातील नागरिकांना डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड अशा रोगराईस बळी पडावे लागते. अनेक खेड्यावरील नागरिक गावात बाजारासाठी येतात. त्यांना पाणपोई व शौचालयाची व्यवस्था सुविधा नाही आणि काही स्वच्छतागृह आहेत त्यांची दूरदर्शा आपण पाहतच आहोत की पुरुषांच्या शौचालयात नाईलाजाने स्त्रियांना जावे लागते. ही आपल्या प्रभागाची वाईट दूरदर्शा आहे. प्रभागाची वाईट स्थिती बघून आपण नक्कीच विचार करायला हवा. 5 साल जो नजर ना रोशन सोचना यारो कहीं गलती ना हो जाए. 100 बार सोचना यारो कहीं गलती ना हो जाए. वोट उसे तुम देना जनता के काम जो आए. वोट उसे तुम देना जनता के काम जो आए. हर एक भी वोट तुम्हारा यूं ही बेकार न जाए. आपण मागील 2011च्या निवडणुकीमध्ये माझ्या मोठ्या वहिनी अनुराधा राकेश जाधव यांना प्रचंड मतदान देऊन केलेल्या सहकार्यामुळे आम्ही अनेक समाजसेवेची कामे करीत आलेलो आहोत. उदाहरणार्थ, तालुक्यातील प्रथम अत्याधुनिक जिमखाना भीमाचा किल्ला मोफत सुरू केला. शवपेटी स्वखर्चाने घेऊन ती विनाशुल्क उपलब्ध करून दिलेली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंती निमित्त चाळीसगाव तालुक्यात पहिल्यांदाच 125 तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभले. तसेच त्यांचा भव्य असा सत्कार करण्यात आलेला होता. असे अनेक समाजसेवेची कार्य कुठल्याही सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील आपण सर्वांच्या सोबतीमुळे आपण ती पार पाडत आहोत. आणि आता हेच करण्यासाठी आपण कुठल्याही पक्षाकडून न लढता नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 13 मधून माझी पत्नी सो सायली रोशन जाधव या निवडणूक लढवणार आहेत. आणि यासाठीच आपली साथ मिळेलच असा विश्वास दाखवून मी विकास नामा जाहीर करतो. अब तक धीरज मांगा था प्रभु, अब धीरज मत देना. प्रभु अब धीरज मत देना.
सहते जाए सहते जाए सहते जाए, ऐसा बल भी मत देना, ऐसा बल भी मत देना। उठ कर करने हैं कुछ काम, रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम। उठ कर करने हैं कुछ काम, रघुपति राघव राजा राम। उठ कर करने हैं कुछ काम। रघुपति राघव राजा। हाँ, घर से निकले हैं सुबह, तन मन धन सब है तैयार, खाली हाथ न लौटेंगे, तय करके आए सुबह। अंदर एक सिपाही है जिसने ली अंगड़ाई है, अब तक सोया सोया था, सपनों में ही खोया था। बहुत हो गया है विश्राम, रघुपति राघव राजा राम। तुम आंसू अगर बहाओ वो अपना खून बहाए, वोट से तुम देना जनता के काम जो आए। हाँ, 100 बार सोचना यारो कहीं गलती ना हो जाए, अरे एक भी वोट तुम्हारा यूं ही बेकार न जाए। वोट से तुम देना जनता के काम जो आए, अरे वोट से तुम देना जनता के काम जो आए। प्रभागातील व्यापारी, सराफ व्यावसायिक व महिला व मुलींची सुरक्षा वाढवणार, त्यासाठी सिक्युरिटी गार्ड, सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस सुरक्षा वाढवणार। प्रभागातील बाजाराला व व्यापाराला चालना मिळण्यासाठी संपूर्ण प्रभागात इंटरनेट व वायफायची सोय करणार। प्रभागातील अहिल्याबाई होळकर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ बैठकीची सोय उद्यान करणार, त्याचप्रमाणे इतर धार्मिक स्थळांचा विकास करणार। सुसज्ज व माहितीपूर्ण पुस्तकांचे वाचनालय उभारणार, स्वच्छ व मजबूत गटारे आणि टिकाऊ असे रस्ते बनवणार। प्रभागात स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छगृहाची निर्मिती करणार। जागोजागी कचरा कुंड्या उभारून प्रभाग स्वच्छ ठेवणार। आधुनिक प्रकारचे पथदिवे उभारणार। प्रभागासाठी स्वतंत्र अत्याधुनिक अँब्युलन्स आणणार। स्मशानभूमीपर्यंत नेणारा स्वर्गरथ व शववाहिनी उपलब्ध करून देणार। आणि हे आश्वासन नाही तर संकल्प आहे। प्रभाग परिवर्तनाचा, यासाठी आपली साथ हवी आहे। प्रभागाचा विकास करणारच। तुम करुणा के सागर, तुम पालन करता, पर जो जुल्म है करता वो कहाँ तुमसे डरता। तुम पूरन परमात्मा, तुम अंतर्यामी, पर फिर कैसे होती रहती हर पल ये मनमानी। घायल है भोला इंसान, रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम। घायल है भोला इंसान, रघुपति राघव राजा राम। घायल है भोला इंसान। मी सायली रोशन जाधव, माझ्या प्रभागातील प्रिय मतदार बंधू भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांना माझा प्रणाम। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या 27 तारखेला चाळीसगाव नगर परिषदेत सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 13 मध्ये सर्व पक्षांनी आपले सोबत बाहेरील उमेदवार नेहमीप्रमाणे उभे केले आहेत। आपले अमूल्य असे मतदान करण्यासाठी पर्याय म्हणून मी अनुसूचित जाती स्त्री वर्गात उमेदवारी दाखल केली आहे। तरी येत्या 27 तारखेला पतंग या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करून सेवेची एक संधी द्यावी अशी मी तुम्हाला जाहीर आवाहन करते।
अशा प्रकारे माझे पती रोशन जाधव हे यांनी तुमची व समाजसेवेची अनेक कामे करत आले आहेत आणि याची तुम्ही सर्व साक्षीदार आहात. तुमची पुढील कामे मी निरंतर चालू ठेवील अशी गवाही देते. तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही एवढंच सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रभाग क्रमांक 13 चे उमेदवार सौ सायली रोशन जाधव, रोशन भाऊ जाधव यांच्या पत्नी यांना पतंग या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा. निशाणी पुन्हा एकदा लक्षात असू द्या, पतंग.